विरोध आहे. आम्ही पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कोणती परिस्थितीमध्ये जाणार नाही आणि आम्हाला इंडिव्हिज्युअल टाउनशिप हवे. त्यासाठी आम्ही ऑलरेडी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना पण विनंती केलेलं आहे. हे विषय त्यांना पटवून पण सांगितलेलं आहे. ते हे बोलले की इन केस इंडस्ट्रियल टाउनशिपचं काही योजना असं काय गव्हर्नमेंटने केलं असेल त्यासाठी आम्ही पण तुम्हाला मदत करू म्हणून ते सांगितलेलं असेल. नाही, बेसिकली MIDC इज ए इंडस्ट्रियल झोन आणि रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियलमध्ये भरपूर अंतर आहे. आम्हाला कसं आहे, वी आर एक्सेसिबल. MIDC इज व्हेरी एक्सेसिबल. MIDC आम्हाला सर्व गोष्टी इमिजिएटली सर्व गोष्टी करू शकतात आणि म्युन्सिपाल्टीचं फॉर्मॅलिटीज फार मोठी आहे आणि फायनान्शियल प्रॉब्लेम MIDCला अजिबात नाही आहे. पनवेल म्युन्सिपल ऑलरेडी फायनान्शियल प्रॉब्लेम्स ऑलरेडी आहे. कलेक्शन कसा करणार, कसं त्याला मेंटेन करणार, ते त्यांचं समोर गेलं की त्यांच्या अडचणी भरपूर येणार. सर, या आंदोलनात आपली संघटना कुठल्या पक्षाचा सपोर्ट घेणार आहे काय? कुठल्या पक्षाचा सपोर्ट वगैरे तुम्ही घेणार नाही, आम्ही कोणत्याही पक्षाचा सपोर्ट घेणार नाही आहे. आम्हाला स्थानिक आमदारचा सपोर्ट 100% भेटणार आहे. त्यांना विषय आम्ही पटवून समजून घेऊ काय विषय आहे, आमचं काय अडचणी आहे. त्यांना हे पण सांगितलं तुम्ही सर्व रेजिडेन्शियल एरिया कुठला आहे ते तुम्ही घ्या, पण आम्हाला इंडस्ट्री जोडला तुम्ही वेगळं कोणती परिस्थिती करून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. सर, पाहायला गेलं तर 980 त्यामध्ये कोण राजी झालेला आहे तुमच्याबरोबर घेण्यासाठी? कोण तुमच्याबरोबर येत आहेत आता? ते इंडस्ट्रीज बघायला गेलं तर आम्हाला ऑलमोस्ट 350 लोकांना ऑलरेडी सपोर्टिंग लेटर दिलेलं आहे. आम्हाला कसं आहे, कमीत कमी 80% लोकांचा हातामध्ये लेटर घेऊनच मला CMच्या समोर बसायचं आहे. त्याबद्दल सर्वांना विषय पटलेला आहे. बट सर्वांना विषयाला कसं आहे, आमचं असोसिएशनचं अगोदरपासून धोरण एवढंच आहे की आम्ही कोणती गोष्टी इंडस्ट्रीला विचारून किंवा आम्ही डायरेक्टली काय करायला जात नाही. आम्हाला इंडस्ट्रीला विश्वासात घेऊनच काम करायचं. पण आम्ही इंडस्ट्रीला विषय पटवून सांगितलेलं. तुमचं समोर सर्वांचं मत काय होतं ते तुम्ही ऐकलेलं आहे. सर्वांचं एकमतमधून हे एवढंच होतं की आम्हाला इंडस्ट्रियल टाउनशिप हवे. आता हवे बोलले तर आम्हाला हवे, त्यामध्ये काय दोन मत नाही आहे. नाही, आता रेसिडेन्शियलचं आम्हाला इंडस्ट्रियल टाउनशिप जेव्हा आम्ही बोलतो आहे त्यामध्ये प्युअरली इंडस्ट्रीजला आमचा तलोजाचा जो मॅप दाखवला तुम्हाला, त्या पूर्ण तेवढाच एरिया इंडस्ट्रियल झोनमध्ये येतो. त्याचा बाजूला गावला बघूनच येतो आहे. ते गाव ग्रामपंचायतमध्ये राहणार आहे, आमचा इंडस्ट्रियल झोन वेगळं होणार आहे. सर, इथल्या स्थानिकांना रोजगारासंदर्भात तुमचे जे नियम असणार आहेत ते तसेच असणार आहेत? ते तसंच असणार. ते रोजगारच्या प्रमाणे त्यामध्ये ते सर्व गोष्टी स्थानिक प्रमाणे त्याला प्राधान्य भेटणार असेल. ओके. कडून कॉर्पोरेशन झाल्यानंतर कॉर्पोरेशन करायचं. कॉर्पोरेशनचा आमचा विरोध आहे. आम्ही इंडस्ट्रियल टाउनशिपच्या बद्दल बोलतो की इंडस्ट्रियल टाउनशिप इन केस झालं तर आमचा जो कलेक्शन होणार आहे टॅक्सेशनचं, तर टॅक्सेशन आम्ही कलेक्ट करणार आणि आम्ही आमच्यावरतीच इथे इंडस्ट्रीवरतीच खर्च करणार. ते आज होणार आहेत. बरोबर आहे. पण आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीने टॅक्स मिळत आहे, कारण ते प्लॉट अफेक्टेड आहेत आणि सरकारचा तसा नियमच आहे की त्यांना त्याच्यामध्ये वाटा मिळाला पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने त्यासाठी त्यांना वेगळं प्रोव्हिजन केलेलं आहे. पूर्वी त्याचं इंडस्ट्रियल टाउनशिप केलं, त्याचं काय टक्केवारी काय असणार आहे आम्ही त्याची चर्चा पण केलं. त्यामुळे त्याचं एवढं टक्केवारी त्यांना तुम्ही ग्रामपंचायत आहे ते आम्ही तयार आहे. बघा, ग्रामपंचायत आम्हाला सोबतच घेऊनच चालायचं आहे. आम्हाला त्यांचं भविष्य बघून आम्ही त्यांचं सगळं घेऊन आम्ही इंडस्ट्री टाकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पण त्याचं महत्त्व समजतोय. त्यामुळे आम्हाला त्यांना डावलून कोणती काम करणार नाही. त्यांचा टक्केवारी काय असणार की एवढं टक्के आम्हाला द्या, आम्ही आमचं मेंटेन करायसाठी पाहिजे, ते आम्ही द्यायला काय हरकत नाही. पण आम्हाला इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन पाहिजे इंडस्ट्रियल टाउनशिप पाहिजे. आम्ही आमचा अडचणी आम्ही स्वतः मीट करू शकतो. गोविंद सेंटरला काय ते आमचं आता हे 2 आठवड्या अगोदर आम्हाला MIDCने कळवलं होतं की
पाणीचा पुरवठाच आम्ही बंद करणार आहे गुरुवारी आणि शुक्रवारी. तर मी लगेच सांगितलं की एक दिवस अगोदर तुम्ही आम्हाला सांगणार आहे तर एवढा लवकर आम्हाला इंडस्ट्रीला बंद करता होणार नाही आहे. ते काय आम्हाला 2 आठवण द्या, आम्ही डिस्कस करू. आता मधल्या काळामध्ये आम्ही सर्व CEO चीफ इंजिनियर सर्वांना भेटलेलं आहे. संजय साहेबांशी आमचं बोलणं पण झालं. MIDCने इरिगेशन डिपार्टमेंटने त्यांना सांगितलेलं आहे की 2 दिवस बंद करावं इरिगेशनचं. काय आता का महाराष्ट्रामध्ये, कारण आपण तळोजा पुरताच विचार आपण नाही केलं तर फार बरं होईल. कसं आहे, आपण शेवटमध्ये आम्हाला माहिती आहे की पूर्ण अडीअडचणी अख्खा महाराष्ट्रामध्ये, आणि आम्ही सर्व ठिकाणी गावाला शेतीसाठी पाणी नाही आणि खायला घरामध्ये पाणी नाही आणि आम्ही इंडस्ट्रीला वापरणं ते योग्य नाही. त्या आम्ही पण काय बोललं, तात्पुरतं आम्ही सपोर्ट करू हे विषयाला, बट आम्हाला काहीतरी ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट काहीतरी पाहिजे. त्या ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंटचं ते कसं करणार आहे ते आम्हाला बघायला लागणार. ते आम्हाला त्यानं 2 विषय टाकलेले की एक तर आम्हाला बोरवेलचं परमिशन द्यावं, सेकंड आम्हाला काही पाणी पुरवठा मतलब तुमचं टँकर्स असेल हां ते टँकमध्ये MIDCचा पाणी टँक आहे, पाणी टँक त्या तिथून आम्हाला काहीतरी प्रोव्हिजन्स करा कोणाचं प्रोडक्शनसाठी. आम्हाला आता सध्या कसं प्रोडक्शन लागणाऱ्या कंपनी भरपूर आहे. आता दीपक फर्टिलायझर असू द्या, मच्छी कंपनी असू द्या, तर हे लोकांचं डायरेक्टली रॉ मटेरियल बॉम्बे बेअर असू द्या, त्याचं रॉ मटेरियलच पाणी आहे. त्यानं पाणी जेव्हा रॉ मटेरियल असतं त्यांना ते कंपनी कसं त्यांना